तेजस वागे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉग नंबर 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। इकडे बीच आहे आणि आपण इकडे जेवायला आपलं हॉटेल इकडे आहे बघा। इकडे पेशवा हॉटेल, या फर्स्ट फ्लोअरला जे पेशवा हॉटेल, इकडे आपला सगळा ग्रुप चालाय जेवायला। मॅडमला लायटर पाहिजे होता, आता आपण काय सिगारेट पित नाही त्यामुळे आपल्याकडे नाही। पण मॅडम बोलते की तू समाजसेवा करायला पाहिजे, लायटर ठेव। तर त्या समाजसेवेच्या नादात मी कोणाला जाळून टाकेल म्हणून बोललो नको। कसा सीन आहे, मागं सगळा बीच आहे आणि इकडे समोर हॉटेल। आज रात्रभर आपण इथेच आहेत, काय टेन्शन नाही। इसकी माकी मजा ही मजा। बँकॉक मध्ये पण आपले लावणे कशी आहे, असं काम आहे बेकार ना। त्यानंतर हॉटेलचा व्ह्यू एन्जॉय केला, खूप भारी व्ह्यू होता। खूप सारे फोटो पण काढले आणि खूप भूक लागलेली म्हणून सरळ आपण निघालो बुफेच्या दिशेने। खूप सारे आयटम्स होते खायला, स्टार्टरमध्ये पण व्हेज नॉनव्हेज मस्त होतं, एक नंबर। पोट भरून खाल्लं सगळं। आपण जेवायला प्लेट घेतली पण लोकांनी वन्स मोर म्हणून परत लावणी सादर करायला लावली। त्यांनी सादर केली। खरं तर खूप भारी वाटलं जेव्हा आपण दुसऱ्या देशात गेलो आणि आपली लावणी तिकडं पाहायला मिळाली। लोकांनी खूप कौतुक केलं, भारी एक नंबर होती। खरं तर या गोष्टीचा अभिमान वाटला की आपल्या महाराष्ट्राची परंपरा जी बाहेरच्या देशात पाहायला मिळाली।
खूप मस्त बीच होता, खूप सारा राईड होती, खूप लोक एन्जॉय करत होती आणि व्ह्यू तर एकच नंबर होता. जेवण करून आपण निघालो. आपला जिकडे स्टे होता हॉटेल ओझोसाठी. बसमधनं निघालो आणि व्ह्यू मस्त एन्जॉय करतच गेलो. खूप भारी बीच होता आणि खूप भारी वाटत होतं आणि इव्हनिंगला इथे येणारच होतो आपण. मध्ये रस्त्यात बघितलं तर खूप भारी स्ट्रक्चर वाटलं फ्लाईटचं. भले खोटं होतं पण मस्त होतं, चांगलं दिसत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही थेट पोचलो आपल्या हॉटेलला. फायनली आपण आपल्या हॉटेलला पोहोचलो. ओझो हे आपलं हॉटेल आहे, ओझो हॉटेल. चेक इन केलं आपण. इकडे बघा हा काउंटर आहे. इकडे खूप साऱ्या मुली असतात स्पासाठी, तुम्हाला ऑफर करतात आमच्याकडे स्पा करा असं तसं, या सगळ्या स्पा. आणि तुम्ही हॉटेल बघू शकता, एक नंबर आहे, काय टेन्शन नाही. मला बाकी दाखवतो इंडियन. आता आपण रूम पासपोर्ट घ्यायचे ते ना. हां ते फ्रेश झाल्यानंतर तुम्ही घ्यायला फ्रेश होऊ द्या पहिले. तुम्हाला हॉटेल दाखवतो आता. कसं हॉटेल आहे आपला, नाईटचा व्ह्यू दाखवतो. जवळच आहे एकदम आपल्या जो आपला बीच आहे ना त्याच्या एकदम वॉकिंग डिस्टन्सवर. वॉकिंग स्ट्रीट पण जवळ आहे, एकदम जवळ आहे. एक नंबर हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा हे आपला हॉटेलच्या इथला स्विमिंग पूल. बघू उद्या सकाळी इथे येऊ आंघोळीला आम्ही. भूषण शेठ हा बघा, हा आहे आपलं हॉटेल. आला बॅक झाले बॅक झाले. मशाची जत्रा सोडून आला हो थायलंडच्या जत्रेला. जत्रा सोडून आम्ही आलोय बँकॉक थायलंडला. धूळ खाण्यापेक्षा इकडं जगा पटायाची वालू खावासा स्वर्ग. फोटो छान येत होते, मस्त फोटोशूट पण केला. आता अलकाजर शो साठी ही आमची बस, सगळे बसलेत बसमध्ये. निघतोय आता एक 5 मिनिटामध्ये. वॉकेबल डिस्टन्स आहे पण तरी पण लोकांना सोडायला आपण बस घेतली. हो फायनली आम्ही पोहोचलो अलकाजर शोला. हाय करो, से हाय. टूर गाईड अख्खा दिवस मला कामं सांगत होती, माझ्या मागं पुढं फिरत होती. हा आता इथं आली तर त्या रुपीस त्याच्या जोडीला गेली. हा बघतो तिला, उद्या आहेच ना अख्खा दिवस. ही सगळी आपली पब्लिक आहे, सगळे झाले अलकाजर शो बघायला. हे बघा कसं डेकोरेशन आहे. हे सगळे अलकाजर शोचे ॲक्टर्स आहेत. हे शोच्या अगोदरही बाहेर रस्त्यावर उभे असतात आणि शो झाल्यानंतरही उभे राहतात. हे भाई थायलंड. थँक्यू. अलकाजर शो बघायला पोहोचलोय आता. जसं जसं शो चालेल तसं तसं तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये.
नंबर शो होता, जेवढी घेता आली तेवढी शूट घेतले. आता दाखवतो तुम्हाला सगळ्यांना ब्लॉगमध्ये. एक नंबर, म्हणजे आतापर्यंत मी शोज कधी बघितला नव्हता. सुपर से डुपर. हेच ते सगळ्या ॲक्ट्रेस त्या शोचे बाहेर आणले, खास तुमच्यासाठी बाहेर आणल्यात फोटो काढायला. हे सगळे फूड स्टॉल आहेत. इकडनं आपण आपले जे रेस्टॉरंट होतं जिकडे आपलं जेवण होतं तिकडे निघालो. पण या फूड मध्ये ना काय झुरलं, मगर, खूप आयटम होते खायला वेगवेगळे. ते बघूनच कसं तरी वाटलं. आपण थेट निघालो आपल्या हॉटेलच्या दिशेने. आपला रेस्टॉरंट आहे, जेवायला इकडे टॅग करतात सगळ्यांना आपल्या लोकांना. आयलंड मध्ये पण येऊन पाणीपुरी खाल्ली. हे भाई जेवल्यानंतर मस्त चिल करत होते. दोघं जण बसलेले रिलॅक्स, एकदम व्ह्यू बघत होते हॉटेलचा मस्त. आपण कशाने जाणार? आपण चाललोय रिक्षा. रिक्षा रिक्षा बँकॉक थायलंडमध्ये रिक्षा नाही, टॅक्सी. रिक्षा असते, त्याला बोलतात टुकटुक. 10 रुपयात तुम्ही कुठेही जा. आपण इथं मला एक तरी ऑटो दाखवतो. 10 रुपये म्हणजे इंडियन करन्सी नाही, 10 रुपये. आम्ही ठरवलं आहे 5 दिवस झोपायचा नाही, मेलो तरी चालेल, पैसे वसूल करायचं. 2 वाजत मार्केटला चाललो. होतो विमान इथं. अक्षय इकडं सगळ्याकडे बघाल. इकडे इंडियन रेस्टॉरंट आहेत सगळं, म्हणजे तिथं स्टाफ बीफ सगळं आपला हिंदीच भेटतोय. बोललो पटायाला आलो, बँकॉक थायलंडमध्ये आलो, तरी पण सगळे आपलीच. नाईट का माहोल. नाईट लाईफसाठी खूप फेमस आहे पटाया. जेवढं पॉसिबल होईल जेवढं फिरता येईल तेवढं फिरलो, एक्सप्लोअर केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्रामला तेजस वगैरे 95 ID ला फॉलो करा. थँक्यू.